हे पक्षी काहीतरी अभद्र घडणार आहे असं मला वाटतंय. विठुरा, हा कसला संकेत आहे रे? चिपरे, चिपरे तू जा, लवकर लप कुठेतरी जा. अरे काय बोलताय काय तुम्ही? मला तर ऐकवत पण नाहीये. सुडाने वैराच्या भावनेने पेटलेल्या लोकांची बुद्धी नेहमीच भ्रष्ट होते. अजूनही सकूवरचा गुन्हा सिद्ध झालेला नाहीये तरी तिला मारायच्या, जाळायच्या, कापायच्या गोष्टी करतायत तुम्ही. आता तर मी सकूला अजिबातच तुमच्या तावडीत सापडू देणार नाही. काय काय बोलताय काय दिगुशेठ? आणि तुम्ही असं बोलूच कसं शकता? म्हणजे याचा अर्थ तुम्ही सकुताईंना दडवून ठेवलं, म्हणजे माझी पोरं कुठं आहे हे तुम्हासनी माहित असणार. सांगा किती गुशेट. जोपर्यंत दिगुशेठ सकुताईला समोर आणत नाही तोपर्यंत याला सोडायचं नाही. आधी ह्याला बांधा, हातातून सुट्टा कामा नये. दोरी आणा आणि चांगला याला झाडाला बांधून ठेवा. दिगुशेठ आपल्या गावचे सावकार आहे ती, आणि त्यांच्या आईनं म्हणजेच मनोरमाबाईने सांगितलंय ना व की दिगुशेठवर सकुताईंच्या चेटकाचा प्रभाव झालाय, भारावलेत ते. अरे ते काय बोलत्यात, काय वागत्यात ते त्यांचं त्यांना बी कळत नाहीये. जरा दमानं. काय रमाईनं माझ्याबद्दल आणि सकूबद्दल असं सांगितलंय? वय हे बांधायला हा? अरे बाप रे, याला बांधलाय. हं? गावकऱ्यांनी ह्याला बांधल्याचं आधी वहिनीला सांगायला पाहिजे. हो हो. ही बिलंदर गंगी हुशारी करते हे स्पष्टच आहे. पण गंगे, त्या सखूला आसरा देऊन गळ्यात नागिण बांधून घेतलीयस, लक्षात ठेव. अगं ती चेटकीण आहे, चेटकीण. घरातनं पळून गेली आहे. जे करतेस ना ते बरोबर करत नाहीयेस. नाही हो मालकीन बाई, सकुताई लई साधे येतो. हो का? सकूचे उद्योग बघशील ना तर पुन्हा असं बोलणार नाहीस. बाजा, प्रत्येकावर बारीक लक्ष ठेव. प्रत्येक झोपडीची झडती घे. ती सखू कुठे लपून बसली ना ते बघ. हुडकून काढ तिला. आणि त्या सखूला कुणीही आसरा द्यायचा नाही. अशी चूक जर तुम्ही केलीत ना तर मी बजावतेय. अख्ख्या वस्तीला आग लावीन.
राख राख करून टाकेन या वस्तीची. शब्द आहे माझा, याद राखा. चल यमुने. विठुराया